तर जय शिवराय सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. प्रतीक्षा एक वीकसाठी गावी गेलेली आहे, त्यामुळे आज सकाळी मला लवकरच उठून काम वगैरे आवरून घ्यायचे आहेत. सेकंड शिफ्ट चालू होती तरीसुद्धा मी लवकर उठलेलो आहे आणि याच्यानंतर आता लगेचच आवरूया. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की समजेल. चला तर ब्रश वगैरे करून झालेला आहे. तर सर्वात आधी कोमट पाणी पिऊयात आणि त्याच्यानंतर चहा करू पिऊयात थोडी, कारण की चहा पिल्यानंतरच फ्रेशपणा येतो आणि त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात करूया. तर हे 2 नळ आहेत किचनमध्ये. हा आहे पाणी यूज करायचा, म्हणजे भांडे वगैरे घासायला वगैरे, आणि हा प्यायचा पाण्याचा नळ आहे. तर सर्वात आधी पाणी थोडं गरम करूया पिण्यासाठी. तर माझी सेकंड शिफ्ट चालू आहे आणि रात्री झोपायला पण 12:30 पावणा 1 वाजलाच, तरीसुद्धा सकाळी लवकर जाग आली, म्हणजे 7:30ला. कारण की कामाचा लोड आहे, कारण की प्रतीक्षा होती तेव्हा काही काळजी नव्हती, ती उठून लवकर करत होती तिची कामं. तर अजून सकाळी उठल्यानंतर माझ्या माइंडमध्ये तेच होतं की उठल्याबरोबर पहिला झाडू मारायला पाहिजे, फरशी उपसायला पाहिजे, समोर पाणी वगैरे मारायला पाहिजे, आंघोळ करायला पाहिजे, नाश्ता वगैरे सगळं रेडी करायला पाहिजे, जेवण करायला पाहिजे. ही सगळी कामं होती, त्यामुळे मला झोपच आली नाही. तर सर्वात आधी चहा करून घ्या, पाणी गरम झाले असेल तर. पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता, आणि शेवटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला तर मग अजून पुढचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर भांडं बघू शकता किती छोटंसं आहे. जेव्हा मी बॅचलर एकटाच होतो त्यावेळेला मी आणलं होतं हे घराकडनं आमच्या. तर आता आम्ही दोघंच आहे, त्यामुळे याच्यामध्ये आम्ही चहा वगैरे बनवतो. तर मित्रांनो, सगळ्यांनी सकाळचं उठल्यानंतर कोमट पाणी प्यायचं असतंय. ज्यांना कोणाला माहीत नसेल तर ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी. चहा करून घ्या. हे आहे चहा पावडर. तर आज गुळाची चहा करूया. तर इथे बघू शकता लहान लहान गुळाचे क्यूब्स आहेत. तर गुळाची चहा करूयात आज. आणि साखर पण हेल्थला तेवढी चांगली नसते, त्यामुळे गुळाची चहा अगदीच भारी. ओके. तर आमचा इथं गुळाचा चहा रेडी झालेला आहे. तर बघू शकता ब्लॅक कलर, ब्लॅक टी. एकदम कडक. तर मग या चहा पिऊया. एकदम कडक झालेला आहे गुळाचा चहा, एकदम आरोग्यदायी असा चहा. तर चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर समोरचे हे आमचं पार्किंग आहे, जिथं आम्ही टू व्हीलर वगैरे पार्क केलेले आहे, ते सगळं झाडू मारून पाणी वगैरे मारायचं लागतं आहे, म्हणजे धुवून काढायचं लागतं आहे. पण मी आज शॉर्टकट मारणार आहे, झाडू वगैरे नाही मारणार. तर डायरेक्ट पाईप घेऊन पाणीच मारणार आहे. तर इथं पहिलं चप्पल वगैरे ठेवलं स्टँडवरती.
तर इथे समोर गेट समोरच पहिला जास्त पाणी मारायला पाहिजे, कारण की समोरूनच धुळा आतमध्ये येतो आहे, गाड्या वगैरे जातात, त्यामुळे समोर पाणी मारलं तर कसं धूळ वगैरे उडत नाही. तर समोरच्या बाजूला पाणी वगैरे मारून झालेलं आहे. तर एडवू शकता मस्त सगळं झालेलं आहे. तर मित्रांनो फायनली आमचं समोरचं काम झालेलं आहे. तर आता पाणी गरम करायला ठेवूयात, म्हणजे हीटर लावूयात, आणि त्याच्यानंतर मग झाडू मारून आतमधलं फरशीपासून घ्यायचंपर्यंत पाणी लगेचच गरम होईल. आणि 2 कपडे आहेत ते पण धुवून घेतो. त्याच्यानंतर मग आंघोळ, आणि आंघोळ झाल्यानंतर देवाची पूजा, आणि त्याच्यानंतर मग नाश्ता बनवूयात. तर चला तर बरं, सर्वात आधी हीटर लावून घेतो. तर बघू शकता ही खराब झालेली छत्री आहे. तर याचा उपयोग आम्ही कशासाठी करतोय, ते हीटर लावण्यासाठी उपयोग आहे याचा. तर पाणी गरम होईतोपर्यंत लगेचच झाडू मारून वगैरे घ्यायला पाहिजे. तर इकडचं बेडरूम, किचन आणि नंतर मग हॉल, तर हे तिन्ही झाडू मारून झाले की लगेचच फरशी पुसून घेऊयात. तर झाडू मारून घ्या लगेचच. तर झाडू आहे आपली इथं ठेवलेली. तर मित्रांनो, जेवढा वेळ मला कामं करायला लागत नाही झाला, तर तेवढा वेळ मला हे शूटिंग म्हणजे मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी होत आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कोण नवीन असेल त्यांना म्हणतोय. आणि जे आमचे लोक जे आमचे पहिल्याचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी तर ऑलरेडी केलेलंच आहे. आणि जर चुकून सुद्धा जर राहिलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करूया. तर मग ही अशी कामं लागल्यानंतर एवढं तर नक्कीच मला समजलं की लहान घरं असलेलीच बरे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग आता झाडू तर मारून झालेलं आहे, फरशी पुसून झालेलं आहे. तर लगेचच 2 आहेत ते कपडे धुतो आणि आंघोळ करून लगेचच आलो. तर स्किप करू नका आणि पुढे जाऊ नका, वॉच करत राहा. तर मित्रांनो आहात ना, तर आंघोळ तरी झालेली आहे. तर अजून पूजा वगैरे करायची आहे, पूजा करायला पाहिजे आणि नाश्ता पण करायला पाहिजे अजून.
तर तुमच्यासोबत पण असंच होत असेल ना, म्हणजे ज्यांच्या कोणी फॅमिली म्हणजे मंडळी लग्न झालेले ना म्हणत आहे मी, ज्यांच्या कोणी मंडळी गावी गेल्यानंतर ही सगळी अशी कामं लागतात पुरुषांना, तर सवय नसते, त्यामुळे जरा जास्तच गडबड होते. आणि बॅचलर जे कोणी आहेत त्यांना तर रेग्युलरचं तेच आहे. आम्ही पण तेच केलेलं आहे. 5-6 वर्ष जेव्हा आम्ही गोव्यामध्ये आलो तेव्हा 6 वर्ष आम्ही तिघंजण मित्र होतो, बॅचलर राहत होतो रूममध्ये. तेव्हा तिघं होतं, त्यामुळे कसं डेली एकीकडची पाळी होत होती. म्हणजेच एकट्यानं आज केलं की दुसऱ्या दिवशी, तिसऱ्यानं मग थर्ड दिवशी असं होत होतं. पण आता तसं नाही. लग्न झाल्यानंतर प्रतीक्षा गावी गेल्यानंतर हे पूर्ण काम परत लागतं आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे पुढचं. तर चला, तर मग टाईम फार झालेला आहे. नाश्त्याचं पण करायचं आहे आणि पूजा पण करून घ्यायचं. तर व्हिडिओ बनवायच्या नादात 10:30 वाजलेले आहेत. अजून पण मी पूजाच करत आहे. कारण की 7:30 पावणे 8 वाजले उठायला, तरीसुद्धा हे सगळं आवरायला 10:15 वाजलेले आहेत. तर तुम्हाला समजलं असेल की व्लॉग करायच्या नादात काय होते ते. मला पण असं वाटत होते की पहिला अगोदर म्हणजे व्लॉग वगैरे बनवणं सोपं आहे, व्हिडिओज वगैरे बनवणं, पण भरपूर टाईम लागतो त्याला. जसं की आता माझंच बघितलं असणार तुम्ही. आणि एकटा जर असेल तर भरपूर जवळ जाते, कारण की मोबाईल वगैरे पकडायला कोणी नसते. एकटाच असल्यामुळे सगळं सेटिंग वगैरे करून ठेवायचं लागतं मोबाईल वगैरे ते होल्ड करण्यासाठी. तर त्याच्यामुळे टाईम वेस्ट फार जातोय. जर सोबत तुमच्या कोण असेल वगैरे पार्टनर वगैरे, तर प्रतीक्षा जर राहिली असती तर एवढा टाईम झाला नसता कदाचित. कारण की ती कॅमेरा वगैरे पकडते मोबाईल. तर मित्रांनो, नाश्ता वगैरे आता करायचा आहे, त्यामुळे आता लगेचच तयारीला लागूया. हे बघा, आंघोळ करून पण एवढं गरम होत आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे कोणी सबस्क्रायबर केलेलं नाहीत त्यांना अशी विनंती करतो की नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जे कोणी बॅचलर्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. आणि जर आमच्या ताई वगैरे कोण बघत असेल तर त्यांच्या पण हजबंडला तुम्ही व्हिडिओ पाठवू शकता. कारण की जेव्हा तुम्ही गावाला वगैरे जाल तेव्हा त्यांना पण हे समजेल की अशा प्रकारे कामं करायची असतात. चला, तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय.